पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन सुरू केलंय। सरकारच्या अनागोंदी कारभाराचा आंदोलनातून निषेध केला जातोय। सरकार विरोधात पुण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे, तर सत्ताधाऱ्यांविरोधात या आंदोलनादरम्यान घोषणाबाजी केली जाते। सध्या मी आहे ज्ञानेश्वर पादुका चौकात। या चौकात ड्रग्ज प्रकरणावरून आंदोलन करतायत राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाकडून हे आंदोलन सुरू आहे। साधारण एनडीए सरकार गुन्हेगारांचा आधार, पुणे शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट असे सगळे बॅनर्स घेऊन हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शहराध्यक्ष आंदोलन करताना दिसत आहेत। माझ्यासोबत महिला आहेत, राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करतायत। काय नेमकं खरं तर ह्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि आमच्या जिथे शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं पुण्याला, त्या पुण्यात नक्की चाललंय काय? खरंच शासन प्रशासन इतकं झोपलं आहे की विद्याचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये आता गँग हल्ले होते, कोयते हल्ले होत आहेत, ड्रग्ज होत आहेत। तर अशामध्ये खरंच इथले युवक पिढी असेल, विद्यार्थी पिढी असेल आणि आम्ही सर्वसामान्य नागरिक खरंच सुरक्षित आहोत का, हा एक प्रश्न आहे। साधारण या सगळ्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप झालेले होते। शरद पवार गटाने देखील या सगळ्या प्रकरणावर आरोप प्रत्यारोप केले होते आणि आता हे सगळे शरद पवार गटाचे हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत। माझ्यासोबत शहराध्यक्ष आहेत, आंदोलन करतायत। काय नेमकं हे बघा, मागच्या 2 वर्षापासून एकनाथ शिंदे सरकार आल्यापासून या पुण्याची बदनामी सातत्याने चालू आहे। या एकनाथ शिंदेंनी ज्या मंत्र्यांना अभय दिलेले त्या मंत्र्यांच्याच आशीर्वादाने एक प्रकारे पुण्यात या ठिकाणी ड्रग्ज विक्री होती। या ठिकाणी ललित पाटील प्रकारांच्या मंत्र्यांचे हात आहेत, ज्यांनी ललित पाटलांना मदत केली आहे, त्यांचं नाव पुढे येऊ नये म्हणून या ठिकाणी भीतीने हे राज्य सरकार या ड्रग्ज चालकांना अभय इकडे मोकळं रान करून देते। पुण्यातल्या ड्रग्ज विक्री प्रकरणी प्रत्येक 2 दिवसांनी प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य सरकार माफी मागतं। या ठिकाणी आम्ही सगळं बंदोबस्त करू असं खोटं आश्वासन देतो। ठीक आहे, म्हणजे शिवानी, एकूणच सध्या पुण्यामध्ये जो काही प्रकार सातत्याने घडताना दिसतोय, पुण्यातली वाढती गुन्हेगारी, नशेखोरी, वाहवत जाणारी तरुणाई, या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीकडून हे आंदोलन केलं जाते। शिवानी, धन्यवाद संवाद साधल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।